भाजपा व्यापारी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष सम्मानीय श्री यशवंत जी सोरे ने हर वर्ष 1 जून को अपना जन्मदिन अपने जनसंपर्क कार्यालय यवई नाके पर बड़े हर्षोल्लास के साथ मनाते आ रहे हैं। इस वर्ष 1 जून 2024 को अपना जन्मदिन नहीं मनाने का फैसला लिया है और अपने सभी चहेते कार्यकर्ताओं से आह्वान करते हुए श्री यशवंत जी सोरे ने क्या कहा, आइए सुनते हैं इस खबर में। माझा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे जर विचार केला तर माझ्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात माझा वाढदिवस साजरा करतात। खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजतो की एवढे लोक माझ्यावर प्रेम करतात। एक सामान्य घराण्यातला माणूस आणि त्या माणसावर एवढी लोक प्रेम करतात हे माझ्यासाठी देवाने दिलेले एक देणगीच आहे। ह्या वर्षी आत्ताच लोकसभेचं इलेक्शन झालं आणि 4 तारखेला त्याची मतमोजणी आहे। आदरणीय कपिल पाटील साहेब आताचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवारही आहेत आणि मागचे केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत। खरं सांगायचं तर आमच्यासाठी ते दैवत आहे आणि त्यामुळे मी माझा 1 तारखेचा वाढदिवस साजरा न करता एक त्यांच्या विजयाची हॅट्रिक होईल आणि त्याच दिवशी एक मोठ्या आनंदाने आणि जल्लोषाने माझा वाढदिवस त्याच दिवशी साजरा करू किंवा त्याच दिवशी तो वाढदिवस आपोआप साजरा होईल अशी मला एक कल्पना आली की खरोखरच मला 1 तारखेला वाढदिवस साजरा करण्याची गरजच नाही, कारण सगळाच म्हणजे 4 तारखेला सर्वच काही होणार आहे। त्या निमित्ताने मी असा विचार केला की मी हा वाढदिवस माझे जे चाहते त्यांना मी विनंती करतो की त्यांनी जर त्यांना शक्य असेल तर कुठेतरी आपण दुसऱ्याला उपयोगात येऊ या उद्देशाने काही शालेय साहित्य वाटप असेल किंवा जीवनोपयोगी ज्या पण वस्तू असतील त्या वस्तूंचं वाटप त्यांना करता आलं तर त्यांनी करावं। कुठल्याही प्रकारचा फुलगुच्छ किंवा शाल आणू नये। अत्यंत साध्या पद्धतीने मी ऑफिसवर बसणार आहे परंतु वाढदिवस साजरा करणार नाही अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। त्याच्यामुळे जर कुठलाही समाज उपयोगी कार्यक्रम करता आला तर तो त्यांनी करावा असेही मी त्यांना आवाहन करतो। आणि आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे विजयाची हॅट्रिक करून आपल्याला पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात दिसतील अशी मी देवाजवळ प्रार्थनाही करतो। त्यामुळे मी माझ्या वतीने माझे सर्व कुटुंब ज्यावेळेस 4 तारखेला कपिल पाटील निवडून येतील त्याच्यानंतर अष्टविनायकाच्या दर्शनासाठी माझं सर्व कुटुंब आम्ही निघून जाऊ अशा प्रकारचा मी एक गणपती बाप्पाला नवस केलेला आहे। त्यामुळे मी माझा वाढदिवस साजरा न करताना आम्ही 4 तारखेलाच तो जल्लोषोत्सव करू।